नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 3 ऑगस्ट आणि जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आहेत ते आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या लाईक्स आणि तुमचं इन्व्हॉल्वमेंटसुद्धा राहू दे. तुमच्या लाईक्स आणि मुळेच मला जे आहे ते मोटिवेशन मिळतं आणि डेली आपले व्हिडिओ जे आहेत तो तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो आहे. तर बघूया आजचे महत्त्वाचे 10 टॉपचे करंट अफेअर्स MCQs. तर बघा, पहिला प्रश्न आहे, वेस्टर्न लेन या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? वेस्टर्न लेन या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, चेतना मारू. तर बघा, चेतना मारू ज्या आहेत ह्या लंडनमध्ये राहत असलेल्या भारतीय वंशाच्या त्या लेखिका आहेत. त्यांची ही पहिली कादंबरी आहे वेस्टर्न लेन नावाची, जी की 2023च्या बुकर पारितोषिकाच्या लॉंग लिस्टसाठी 13 पुस्तकांपैकी एक आहे. कोपी नावाच्या एका 11 वर्षाच्या मुलीच्या आणि तिच्या कुटुंबासोबतच्या बंधाच्या भोवतीची कथा जी आहे त्या वेस्टर्न लेन या कादंबरीमधून चेतना मारू यांनी जी आहे ती मांडलेली आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता बुकर पुरस्काराचा याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि बुकर पुरस्कार यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार किंवा मॅन बुकर पुरस्कार जो आहे हा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कारानंतरचा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. इंग्रजीत अनुवादित झालेल्या आणि युनायटेड किंगडम, ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या अंतर्गत पुस्तकाच्या लेखक आणि अनुवादकाला संयुक्तपणे 50,000 पाऊंडची रक्कम जी आहे ती दिली जाते. या पुरस्काराची स्थापना केली 2004 साली. पुरस्कार द्यायला सुरुवात केली 2005 साली. ठीक आहे. तर आधी हा जो पुरस्कार आहे हा मॅन ग्रुप पुरस्कार द्यायचा. त्याच्यानंतर ही पुरस्कार देणारी जी संस्था आहे ती आहे क्रँकस्टार्ट नावाची. तर बघा, हे सुद्धा याचा सुद्धा उल्लेख तुम्हाला पुढे येईल. तर आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2005 मध्ये मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून जे आहे ते सुरू करण्यात आलं. ठीक आहे. हे सुरुवातीला द्विवार्षिक होतं, म्हणजे 2 वर्षातून एकदा पुरस्कार दिले जायचे आणि विजेते लेखक हे युनायटेड किंगडमचे नागरिक असावेत अशी अट होती. मात्र 2015 मध्ये ही जी अट आहे ही काढून टाकण्यात आली आणि ती जगभरातील लेखकांसाठी विनामूल्य झाली. त्याच्यानंतर सर मायकेल मॉरिट्स आणि त्यांची पत्नी हेरेट हेमन यांच्या क्रँकस्टार्ट या धर्मादाय प्रतिष्ठानमार्फत 1 जून 2019 पासून हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी या पुरस्काराचं नाव ठेवलं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. नंतर इस्माईल कैदरी जे होते हे पहिले या पुरस्काराचे मानकरी होते. 2019 मध्ये ह्या आंतरराष्ट्रीय मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं जे प्रायोजकत्व होतं हे बंद केलं. त्याच्यामुळं मायकेल मॉरिट्स आणि त्यांची पत्नी हेरेट हेमन यांनी क्रँकस्टार्ट हा जो धर्मादाय प्रतिष्ठान आहे त्याच्या मार्फत हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचं नाव ठेवलं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. हा पुरस्कार बुकर पुरस्कारापेक्षा वेगळा आहे. तर हा बुकर पुरस्कार एक आहे. तर या बुकर पुरस्कार एक आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, दुसरा आहे नुसता बुकर पुरस्कार. बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 झालेली होती. या पुरस्काराची रक्कम आहे 50,000 पाऊंड. पुरस्कार देणारी संस्था आहे क्रँकस्टार्टच आहे. पुरस्काराचं जे जुनं नाव होतं ते होतं बुकर प्राइज फॉर फिक्शन. हे 2001 पर्यंत होते, 1969 ते 2001 पर्यंत. नंतर मॅन बुकर पुरस्काराचं नाव झालं 2002 ते 2019 पर्यंत. याच्यामध्ये इंग्रजीत अनुवादित झालेल्या आणि युनायटेड किंगडम, ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सुरुवातीला हा पुरस्कार ब्रिटन, आयर्लंड, झिम्बाब्वे किंवा राष्ट्रकुलमधील लेखकापुरता मर्यादित होता. मात्र 2014 पासून इंग्रजीत लिहिलेल्या आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कुठल्याही कादंबरीसाठी हा जो पुरस्कार आहे हा बुकर पुरस्कार जो होता तो दिला जातो. बुकर फाउंडेशन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करतं. या समर्थन समितीमध्ये लेखक, 2 प्रकाशक, एक साहित्यिक एजंट, एक पुस्तक विक्रेता, एक ग्रंथालय व्यवस्थापक आणि एक अध्यक्षांचा समावेश असतो. त्यानंतर सहाय्यक समिती अंतिम निर्णय देणारे पॅनल निवडते. नंतर हे लक्षात ठेवा, जॉर्जी गोस्पोंडिनो हे 2023 सालचे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारे पहिले बल्गेरियन लेखक जे ते ठरलेले आहेत. अँजेलो रॉडेल यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाइम शेल्टरसाठी त्यांना पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे जॉर्जी गोस्पोंडिनो हे बल्गेरियन लेखक आहेत, मात्र त्यांचा इंग्रजीत अनुवाद केलेला आहे टाइम शेल्टर या कादंबरीचा. ठीक आहे. टाइम शेल्टर म्हणून हा कादंबरीला जो आहे हा पुरस्कार जो आहे तो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023चा जो देण्यात आलेला आहे. मात्र त्याचे मूळ लेखक कोण आहेत? जॉर्जी गोस्पोंडिनो. नंतर 2022 आपल्याला माहिती आहे गीतांजली श्री यांना त्यांच्या रेत समाधी म्हणजे वाळूची थडगी या कादंबरीसाठी या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने जे होतं ते सन्मानित करण्यात आलेलं होतं. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेले हे कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेले ते पहिले पुस्तक होतं आणि हा सन्मान मिळवणारे गीतांजली श्री या पहिल्या हिंदी ही लेखिका होत्या. हे पुस्तक मूळ हिंदीत रेत समाधी या नावाने प्रकाशित झालेलं होतं आणि डेझी रॉकवेल यांनी त्यांचं काय केलं होतं की इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं होतं. तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते
आणि बुकर पुरस्कार विजेत्यांची यादी बघा आणि ते कुठली कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. तर 2016 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हानकांग यांना मिळालेला आहे द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी. 2017 सालचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार डेव्हिड ग्रॉसमन यांना मिळालेला आहे अ हॉर्स वॉक इंटू अ बार या कादंबरीसाठी. 2018 साली अल्गा टोकाझुर्क यांना पुरस्कार मिळाला आहे फ्लाइट या कादंबरीसाठी. 2019चा जोखा अल हर्ती यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सेलेस्टियल बॉडीसाठी. 2020 साली मॅरिके रिनेवेल्ड यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे युनायटेड किंगडम या कादंबरीसाठी. 2021 साली डेव्हिस डायोप यांना पुरस्कार मिळालेला आहे ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या कादंबरीसाठी. 2022 साली गीतांजली श्री यांना पुरस्कार मिळाला टॉम्ब ऑफ सँडसाठी. आणि 2023 साली जॉर्जे गॉस्मोंडिनो यांना हा पुरस्कार मिळाला टाइम शेल्टरसाठी. तर हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेते आणि ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कधी कधी जोडायला हवं सुद्धा तुम्हाला विचारतील किंवा वन लाइनरला पण विचारतील. नंतर बुकर पुरस्कार विजेते बघा 2017 साली जॉर्ज सॉन्डर्स यांना पुरस्कार मिळालाय लिंकॉन इन द बार्डो या कादंबरीसाठी. 2018 साली एना बर्न्स यांना पुरस्कार मिळालाय मिल्कमॅन कादंबरीसाठी. 2019 साली मार्गारेट ऑटवूड यांना द टेस्टामेंट्स आणि बर्नार्डिन इवारिस्तो यांना गर्ल वुमन आणि अदर या कादंबरीसाठी पुरस्कार 2019 सालचा बुकर पुरस्कार जो मिळालेला आहे. 2020 सालचा डगलस एस्टुअर्ट यांना शगिन बेन या कादंबरीसाठी पुरस्कार मिळालाय. आणि 2021 सालचा डेमॉन गॅलगट या द प्रॉमिस या कादंबरीसाठी हा बुकर पुरस्कार जो मिळालेला आहे. आता काही भारतीयांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये पहिले आहेत अरुंधती रॉय 1997 साली हा पुरस्कार मिळालाय द गॉड ऑफ स्मॉल थिंग यासाठी. नंतर किरण देसाई यांना पुरस्कार मिळाला 2006 साली द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी. नंतर अरविंद अडिगा यांना पुरस्कार मिळाला 2008 साली द व्हाईट टायगर याच्यासाठी. ओके, तर हे बुकर पुरस्कार विजेते भारतीय लेखक आणि त्यांच्या कादंबरी आहेत. आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा गीतांजली श्री यांना मिळालेला आहे द टॉम्ब ऑफ सँडसाठी 2022 साली त्यांना मिळालेला होता. तर या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, नोमॅडिक एलिफंट 2023 हा युद्धाभ्यास कोणत्या देशात झाला? नोमॅडिक एलिफंट 2023 हा युद्धाभ्यास कोणत्या देशादरम्यान झालेला आहे? तर हा जो युद्धाभ्यास झालेला आहे हा भारत आणि मंगोलिया या देशादरम्यान हा युद्धाभ्यास झालेला आहे. नोमॅडिक एलिफंट 2023 कुठल्या देशात नाही तर कोणत्या देशादरम्यान हा युद्धाभ्यास झालेला आहे? तर भारत आणि मंगोलिया देशामध्ये झालेला आहे. आता याच्यामध्ये भारताचे जे विविध देशांसोबत जे युद्धाभ्यास आहेत यांची ही यादी आहे, ही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर संप्रती जो युद्धाभ्यास आहे हा भारत आणि बांगलादेशमध्ये होतो. मित्रशक्ती युद्धाभ्यास भारत आणि श्रीलंकामध्ये होतो. मैत्री व्यायाम जो आहे तो भारत आणि थायलंडमध्ये होतो. वज्र प्रहार जो आहे तो भारत आणि अमेरिकामध्ये होतो. युद्धाभ्यास जो आहे तो भारत आणि अमेरिकामध्येच होतो. नोमॅडिक एलिफंट हा भारत आणि मंगोलियामध्ये होतो. गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशियामध्ये होतो. शक्ती व्यायाम जो आहे तो भारत आणि फ्रान्समध्ये होतो. धर्म संरक्षक किंवा गार्डियन हा भारत आणि जपानमध्ये होतो. सूर्य किरण हा युद्धाभ्यास जो आहे भारत आणि नेपाळमध्ये होतो. हँड इन हँड हा भारत आणि चीनमध्ये होतो. सिम्बेक्स हा भारत आणि सिंगापूरमध्ये होतोय. शक्ती युद्धाभ्यास जो आहे तो भारत आणि फ्रान्समध्ये होतो. आणि कॉर्पेट हा युद्धाभ्यास जो आहे तो भारत आणि थायलंडमध्ये होतो. तर नोमॅडिक आणि इलेफंट 2023 हा युद्धाभ्यास कुठल्या दोन देशादरम्यान झाला? तर तो झाला भारत आणि मंगोलिया दोन देशादरम्यान. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. डिजिटल रजिस्टर हा उपक्रम कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? कुठला? डिजिटल रजिस्टर हा जो उपक्रम आहे कुठल्या राज्यात राबवण्यात येणार आहे? याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश. तर बघा, उत्तर प्रदेशमध्ये हा डिजिटल उपक्रम जो आहे डिजिटल रजिस्टर नावाचा तो राबवला जाणार आहे. याचा उद्देश काय आहे? शिक्षकांनी स्मार्ट कार्यशैली अवलंबून त्यांना प्रेरित करणं हा या डिजिटल रजिस्टर राबवण्यापाठीमागचा उद्देश आहे. तर यासाठी प्रेरणा पोर्टलवरती डिजिटल रजिस्टर मॉडेल जे आहे ते विकसित केलं जाणार आहे. शिक्षक जे आहे ते त्यांचं दैनंदिन कार्य जे आहे ते डिजिटल रजिस्टरवरती अपडेट करू शकतील. आणि हे मॉडेल जे आहे राज्य परियोजना कार्यालय समग्र शिक्षा उत्तर प्रदेशद्वारे जे आहे ते बनवले गेलेलं आहे डिजिटल रजिस्टर नावाचं मॉडेल. तर डिजिटल रजिस्टर हा उपक्रम कुठल्या राज्यात राबवण्यात येणार आहे? तर तो राबवण्यात येणार आहे उत्तर प्रदेशमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कारगिल एक यात्री की जुबानी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कारगिल एक यात्री की जुबानी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 ऋषिराज. तर ऋषिराज यांनी कारगिल एक यात्री की जुबानी पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. तर अजय भट्ट जे की राज्यमंत्री आहेत संरक्षण मंत्रालयाचे यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे ऋषिराज लिखित कारगिल एक यात्री की जुबानी हिंदी आवृत्ती पुस्तकाचं अनावरण केलं. कारगिल युद्धातील हुतात्म्यांना आदरांजली वाहणारं पुस्तक हे प्रभात प्रकाशननं जे आहे ते पब्लिश केलेलं आहे. तर लक्षात ठेवा कारगिल एक यात्री की जुबान पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऋषिराज. आता जानेवारी 2023 पासून जुलै 2023 पर्यंत जे काही पुस्तकं प्रकाशित झाले आहेत महत्त्वाचे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर त्यांची यादी आहे. याचे स्क्रीनशॉट्स तुम्ही काढून घ्या, पटकन तुम्हाला रिव्हिजन करून देतो. अजय ते योगी आदित्यनाथ शांतनु गुप्ता, मास्टर रेसिडेन्शियल रिअल इस्टेट अश्विंदर सिंग, अ लाईफ वेल स्पेंट सतीश चंद्र, इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स A.K. भट्टाचार्य, मुलांसाठी योगसूत्र रूपा पै, माया मोदी आझाद यांचे हिंदुत्वाच्या काळातील दलित राजकारण सुधा पै आणि सज्जन कुमार, भक्तीचे रंग अनिता भरत शाह, वाजपेयी द असेंट ऑफ हिंदू राईट 1924 ते 77 अभिषेक चौधरी, प्रिझम द अनसेस्ट्रल अबाउट रेनबो गोविंद विनोद मानकरा,
इंडियाज रायझिंग मेमोरी ऑफ सायंटिस्ट आर चिदंबरम आणि सुरेश गंगोत्रा थ्रू द ब्रोकन ग्लास अँड ऑटोबायोग्राफी टी एन सेशन ॲज द फील्ड टर्न्स हे रणजित प्रताप यांचं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमरीज नेव्हर डाय, डॉक्टर नाजिमा मरी कायर आणि डॉक्टर YS राजन वेस्टर्न लेन चेतना मारू. त्याच्यानंतर बघा क्रॉस कोर्ट जयदीप मुखर्जी, स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष, रिफ्लेक्शन नारायणन वाघुल, कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन शशिशेखर वेंपती, मेड इन इंडिया 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज अमिताभ कांत, द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रायसिना हिल्स कस्तुरी रे, लवाद कायदा 1940 1996चा समावेश असलेल्या 3 खंडांचं 1988 ते 2022 पर्यंतच्या निकालांचं संकलन यांचे व्यावसायिक लवादावरील सर्वोच्च न्यायालय पुस्तक डॉक्टर मनोज कुमार यांनी जे आहे ते संकलित केलेलं आहे. रक्तबंबाळ दरम्यान हिम्मत, द अंशुमन गायकवाड कथा आदित्य भूषण, द गोल्डन इयर्स रस्किन बॉन्ड, NTR अ पॉलिटिकल बायोग्राफी रामचंद्र मूर्ती कोंडोबटला, रिंग साइड डॉक्टर विजय दरडा, कथाकथली डान्स थिएटर अ व्हिज्युअल नॅरेटिव्ह ऑफ सेक्रेड इंडियन माइंड्स KK गोपालकृष्णन, नालंदा अभय के. त्याच्यानंतर बघा बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म रचना बिस्वत रावत, भारतातील महिला आणि पुरुष 2022 राव इंद्रजित सिंग, स्नेक्स इन द गंगा ब्रेकिंग इंडिया 2.0 श्री राजू मल्होत्रा श्रीमती विजया विश्वनाथन, अ मॅटर ऑफ द हार्ट एज्युकेशन इन इंडिया अनुराग बेहर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इंग्रजीतील पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन श्रीमंत कोकाट यांनी केलं. आझाद हे आत्मचरित्र गुलाम नबी आझाद यांनी लिहिलेलं आहे. तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांची कादंबरी पायरे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023च्या लॉंग लिस्टमध्ये आहे. नंतर बासू चॅटर्जी अँड मिडल ऑफ द रोड सिनेमा अनिरुद्ध भट्टाचार्जी, फुलंगे लेखनाथ छेत्री, युद्ध आणि महिला डॉक्टर MA हसन, कोटिंग इंडिया इंग्लंड मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ द एम्पायर नंदिनी दास, गांधी सियासत और सांप्रदायिकता पीयूष बेबले, द ग्रेट बँक रॉबरी NPA घोटाळे आणि नियमांचे भविष्य पट्टाभिराम आणि सबस्याची डॅश. SBIनं आपलं पहिलं कॉपी टेबल बुक द बँक टू एव्हरी इंडियन जे आहे ते लॉन्च केलेलं आहे SBIनं. लक्षात ठेवा कॉपी टेबल बुक द बँक टू एव्हरी इंडियन SBI. नंतर सचिन @50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो बोरिया मुजुमदार यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर स्पेअर हे प्रिन्स हॅरी आणि JR मोहरिंगर यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ब्रेविंग अ व्हायरल स्टॉर्म इंडियाज COVID-19 लस कथा आशिष चांदोरकर यांचं पुस्तक आहे. रिव्होल्युशनरीज द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वॉन्ट्स इट्स फ्रीडम संजीव सनेल यांचं पुस्तक आहे. कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ इंडियन क्रिकेट टीम R कौशिक आणि R श्रीधर यांचं पुस्तक आहे. इंडियाज नॉलेज सुप्रिमसी द न्यू डॉन डॉक्टर अश्विन फर्नांडिस यांचं पुस्तक आहे. राजकीय अर्थशास्त्राची गरिबी मेघना देसाई यांचं पुस्तक आहे. फिक्ट्री सिटी हे सलमान रश्दी यांचं पुस्तक आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी चाणक्यपुरी येथे मोदी शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स या पुस्तकाचं प्रकाशन केलं. केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या हस्ते पुस्तक जे ते अग्रेषित करण्यात आलं. बिहारी साहित्याचे पुस्तक अभय के यांनी लिहिलं आहे. इंडियाज वॅक्सिन ग्रोथ स्टोरी फ्रॉम काउपॉक्स टू वॅक्सिन स्टोरी संजय सिंग यांचं पुस्तक आहे. मुंडका उपनिषद द गेटवे टू इंटरनिटी डॉक्टर करण सिंग यांचं पुस्तक आहे. माय शब्द म्हणून चांगले KM चंद्रशेखर यांचं पुस्तक आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष गांधीन युग हे P ज्योतिमणी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर ब्रेकिंग बॅरियर्स हे काकी माधवराव यांचं पुस्तक आहे. द वर्ल्ड अ फॅमिली हिस्ट्री सायमन सेबॅक मॉन्टिफियर यांचं पुस्तक आहे. आंबेडकर अ लाईफ हे शशी थरूर यांचं पुस्तक आहे. रेव्होल्युशनरीज हे संजीव सनेल यांचं पुस्तक आहे. रोलर कोस्टर अँड अफेअर विथ बँकिंग तमल बंदोपाध्याय यांचं पुस्तक आहे. तंत्रज्ञान शिक्षण तज्ञ प्राध्यापक KK अब्दुल गफ्फारांचं आत्मचरित्र नजान साक्षी मी साक्षीदार म्हणून हे क्रिकेटचे महान खेळाडू महेंद्रसिंग धोनी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशित जे आहे ते करण्यात आलेलं आहे. KK अब्दुल गफ्फार यांचं पुस्तक आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर ज्येष्ठ लेखक गीतकार जावेद अख्तर यांच्यावर लिहिलेलं जादूनामा हे पुस्तक हे अरविंद मंडलोई यांनी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारची पुस्तकांची यादी आहे जानेवारी ते जुलै 2023 पर्यंत प्रकाशित झालेली, तरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. नितीन देसाई यांना कोणत्या चित्रपटासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जो होता तो मिळालेला होता? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 हरिश्चंद्राची फॅक्टरी. या पुस्तकासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जो होता तो मिळालेला आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर त्यांचा जन्म झाला होता 6 ऑगस्ट 1965 रोजी ठाणे या ठिकाणी. त्यांनी जे चित्रपटाचं जे प्रशिक्षण जे आहे हे घेतलेलं होतं सर जे आणि रहेजा या कला महाविद्यालयामधून. चित्रपटाची त्यांनी कारकीर्द सुरू केलेली आहे 1987 पासून. त्यांनी कला दिग्दर्शनाचे जे धडे गिरवले त्यांचे गुरु जे होते ते कला दिग्दर्शक नितीश रॉय यांच्या अंडर त्यांनी कला दिग्दर्शनाचे धडे जे होते ते गिरवलेले होते. आता त्यांनी कुठल्या मालिकांसाठी कला दिग्दर्शन केलेलं होतं आता सर्व तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. तर डिस्कवरी ऑफ इंडिया, तमस, चाणक्य, मृगनयनी, महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांसाठी त्यांनी कला दिग्दर्शन केलेलं होतं. त्यांनी कुठल्या चित्रपटांना सहकार्य केलेलं होतं? परिंदा, जोजिता वही सिकंदर. त्यांनी स्वतंत्रपणे कला दिग्दर्शन म्हणून कुठला चित्रपट केलेला होता? 1942 अ लव्ह स्टोरी. इथूनच त्यांची कला दिग्दर्शनातील जे घोडदौड आहे ती सुरू झालेली होती 1942 अ लव्ह स्टोरी.
चित्रपटासाठी त्यांनी कुठले उभारलेले सेट, कोणते चित्रपटासाठी त्यांनी सेट उभारलेले होते, तर लगान, देवदास, जोधा अकबर, प्रेमरतन धनपायो, बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी. स्टार प्रवाहावरील त्यांनी कुठल्या मालिकेचं कला दिग्दर्शन केलं होतं, तर राजा शिवछत्रपती, हे स्टार प्रवाहावरती प्रसिद्ध व्हायची मालिका. त्यांनी कोणते सेट उभारले होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरी याच्यासारख्या किल्ल्यांचा त्यांनी सेट उभारलेला होता. त्यांनी दिग्दर्शक पदार्पण कुठल्या चित्रपटामधून केलं, अजिंठा चित्रपटामधून केलं. त्यांचे गाजलेले चित्रपट कुठले आहेत खास, खामोशी द म्युझिकल, हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द लिजंड ऑफ भगतसिंग, मुन्नाभाई MBBS, ट्रॅफिक सिग्नल, जोधा अकबर, हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. त्यांनी काही हॉलिवूड चित्रपटासाठी सुद्धा कला दिग्दर्शन केलेलं होतं. तर त्यांची नावं बघा, सलाम बॉम्बे, बुद्धा, जंगल बुक, कामसूत्र, सच अ लॉंग जर्नी, होली सेफ, हे काय आहेत, हॉलिवूड चित्रपट आहेत. तर यासाठी त्यांनी सुद्धा कला दिग्दर्शनाचं काम केलं होतं. 2005 मध्ये खालापूर तालुक्यातील चौकजवळ ND स्टुडिओ त्यांनी उभारलेला होता. आमिर खानचा द रायझिंग हा जो चित्रपट होता, या ND स्टुडिओमध्ये चित्रित झालेला पहिला भव्य चित्रपट ठरला. नितीन देसाई यांनी चंद्रकांत प्रोडक्शन कंपनी लिमिटेडची स्थापना केलेली असून त्या अंतर्गत मा आशापुरा मतवाली या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केलेली होती. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर नितीन देसाई यांनी काही दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं होतं. त्याच्यामध्ये आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी अशा काही दिग्गज दिग्दर्शकांचा त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. प्रोडक्शन डिझायनर म्हणून सुद्धा त्यांनी काही चित्रपटामध्ये काम केलं होतं. लगान, हम दिल दे चुके सनम, मिशन काश्मीर, देवदास, खाकी आणि स्वदेश असे काही चित्रपट आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम केलेलं होतं. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून. तर 2000 मध्ये त्यांना हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता आणि 2003 मध्ये देवदास या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी याच्यासाठी. नंतर 2018च्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचं वैभव सांगणारा चित्ररथी त्यांनी बनवलेला होता, त्यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला होता. नितीन देसाई यांच्या जीवनावरती पुस्तक सुद्धा पब्लिश झालेलं आहे, ज्याचं नाव आहे आधुनिक युगाचा विश्वकर्मा नितीन चंद्रकांत देसाई. हे पुस्तक मंदार जोशी यांनी लिहिलेलं आहे आणि ते सकाळ प्रकाशनामार्फत जे आहे ते प्रकाशित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहेत. उत्कृष्ट कला दिग्दर्शक होते, त्यांचं निधन झालंय, तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी, इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी हा अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला, तर हा जो अहवाल आहे हा नीती आयोग या संस्थेने जारी केलेला आहे. इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी, तर हा नीती आयोगाने अहवाल जारी केलाय. या अहवालानुसार 2020-21 मध्ये सुमारे 77 लाख गिग कामगार होते आणि 2029-30 पर्यंत गिग कामगारांची संख्या ही 2.35 कोटी व्हायचा अंदाज जो आहे त्या अहवालामध्ये सांगितलेला आहे. गिग कामगार म्हणजे कसले कामगार, तर डिजिटल तंत्रज्ञान आणि स्मार्टफोन आधारित प्लॅटफॉर्मद्वारे ओला, उबर, झोमॅटो, स्विगी, अर्बन कंपनी इत्यादींच्या माध्यमातून ग्राहकांशी व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्म कामगार किंवा गिग कामगार म्हणून ओळखलं जातं. जागतिक कामगार संघटनेनुसार भारतात गिग अर्थव्यवस्था 2025 पर्यंत 23% वाढेल असं जागतिक कामगार संघटनेनुसार सांगितण्यात आलेलं आहे. 2025 पर्यंत 23% वाढेल आणि गिग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारं राजस्थान जे आहे हे भारतातील आपलं पहिलं राज्य जे आहे ते ठरलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे तुम्हाला माहिती असू देत गोष्टी. तर इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी 2022 हा अहवाल कुठल्या संस्थेने जारी केलाय, नीती आयोगाने. आता नीती आयोगाने जारी केलं तर नीती आयोगाची माहिती थोडी माहित असू दे. नीती आयोग 1 जानेवारी 2015 ऐवजी 1 जानेवारी 2015 नियोजन आयोगाऐवजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. कधी, 1 जानेवारी 2015 रोजी. ठीक आहे. नीती म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे नीती. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था असं त्याला म्हटलं जातं. नीती आयोगाची रचना, याच्यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर भारताचे पंतप्रधान असतात. ह्याच्यामध्ये सदस्य कोण असतात, तर सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल. ह्याच्यामध्ये एक उपाध्यक्ष असतात, पूर्णवेळ सदस्य असतात. अग्रगण्य विद्यापीठांच्या संशोधन संस्थेतील 2 अर्धवेळ सदस्य असतात. पंतप्रधानांनी नियुक्त केलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील 4 सदस्य याच्यामध्ये असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या याच्यामध्ये असतात जे की पंतप्रधान नियुक्त असतात आणि पंतप्रधान नियुक्त कुणाला करतात, तर जे आहे ते सचिवालय मधला सचिव दर्जाचा अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो याच्यामध्ये. नंतर नीती आयोगाच्या पहिल्या सीईओ कोण होत्या, श्रीमती सिंधुश्री खुल्लर या नीती आयोगाच्या पहिल्या सीईओ होत्या. नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते अरविंद पनगारिया. तर हे तुम्ही नीती आयोगाबद्दल थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती असणे या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे 1 जानेवारी 2015 ऐवजी आधी जे नियोजन आयोग होतं त्याच्याऐवजी नीती आयोगाची स्थापना केली. नीती म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा की कुनो राष्ट्रीय उद्यान हे कुठल्या राज्यामध्ये आहे,
तर आपल्याला सर्वांना माहित असलं पाहिजे कुनो राष्ट्रीय उद्यान जे आहे हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर या उद्यानामध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 आणि नामिबियामधून एकूण 8 चित्ते जे होते ते इथं आणलेले होते. किती? 8. दक्षिण आफ्रिकेतून 12 आणि नामिबियामधून 8 चित्ते या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणलेले होते. त्यापैकी 9 चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता मृत चित्त्यांची नावे लक्षात ठेवा. साशा, उदय, दक्षा, ज्वाला, ज्वालाचे 2 बछडे, तेजस, सूरज आणि धात्री असे जवळपास एकूण 9 चित्त्यांचा मृत्यू ह्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये झालेला आहे. त्या दक्षिण आफ्रिकेतून मधून 12 आणि नामिबियामधून 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणलेले होते. त्यांची मृत चित्त्यांची नावं साशा, उदय, दक्षा, ज्वाला, ज्वालाचे 2 बछडे, तेजस, सूरज आणि धात्री. आता या मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वन संरक्षक किंवा वन्यजीवचे प्रधान मुख्य संरक्षक कोण आहेत? त्यांचं नाव आहे असीम श्रीवास्तव. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये काही राष्ट्रीय उद्याने आहेत भारतातली, त्यांची नावं बघा. प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान सिवनीमध्ये आहे मध्य प्रदेश या ठिकाणी. शिवपुरी राष्ट्रीय उद्यान शिवपुरीमध्येच आहे मध्य प्रदेशमध्ये. कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे मांडलामध्ये मध्य प्रदेशमध्ये. नंतर कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान आहे मध्य प्रदेश, हे सिंहासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. याची स्थापना 1981 साली झालेली होती. ह्याला 2018 साली राष्ट्रीय दर्जा मिळालेला होता. आणि गुजरातमधील गिर अभयारण्यानंतर कुनो पालपूर जे आहे हे आशियातील सिंहाचं भारतातील दुसरं स्थान होतं. ठीक आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंह चौहान आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. तर अशा पद्धतीची तुम्हाला माहिती जी आहे ती याच्यामध्ये माहिती असणं थोडंसं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे बघूया. इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं भारतातील पहिले कार्यालय कुठे सुरू केले? तर तेच कार्यालय सुरू केलेलं आहे पुणे या ठिकाणी. ठीक आहे. तर इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं भारतातील पहिले कार्यालय कुठे सुरू केलं? पुणे या ठिकाणी. तर पुणे महाराष्ट्रामध्ये इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतातील पहिले कार्यालय सुरू केलेलं आहे. जी टेस्लाची भारतातील उपकंपनी आहे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी, ही कंपनी या पुण्यामध्ये काय करते? कार्यालय त्यांचं ओपन करणार आहे. विमाननगर पंचशील बिझनेस पार्क या ठिकाणी हे कार्यालय असणार आहे. याची जागा आहे 50,850 चौरस फुटांची आणि याचं भाडं आहे 11.65 लाख रुपये प्रति महिना याचं भाडं आहे. ठीक आहे. हे हळूहळू ते वाढत जाणार आहे. तर तुम्हाला माहित असू दे. पुढचा प्रश्न बघा. वर्ल्ड वाईड वेब डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वर्ल्ड वाईड वेब डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा 1 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब डे जो आहे तो साजरा केला जातो. तर वर्ल्ड वाईड वेब डे दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WWW आणि त्याच्या जगावर होणारा परिणाम याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. 1 ऑगस्ट 1991 रोजी टिम बर्नर्स-ली यांनी alt.hypertext न्यूज ग्रुपवर वर्ल्ड वाईड वेबसाठी एक प्रस्ताव पोस्ट केलेला होता. त्यामुळे हा दिवस दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. वर्ल्ड वाईड वेब डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे. चेन्नई येथे भौगोलिक संकेत नोंदणीने कोणत्या उत्पादनांना भौगोलिक संकेत टॅग प्रदान केले? गोवान बेंबिका, जोधपूर बांदेश क्राफ्ट, गोवा मानकुरड आंबा यापैकी सर्व. तर याचं उत्तर आहे यापैकी सर्व. ओके. तर चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणीनं यापैकी सर्व जे आहेत उत्पादनांना भौगोलिक संकेत जे आहेत ते टॅग प्रदान केलेले आहेत. तर याची माहिती बघूया. चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणीनं अलीकडेच राजस्थानमधील 4 पारंपरिक हस्तकलेसह भारतातील विविध प्रदेशातील 7 उत्पादनांना भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग जे आहेत ते प्रदान केलेले आहेत. GI टॅग मिळालेले 7 उत्पादने जे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. कुठले आहेत? जलेसूर धातुशिल्प, गोवा मानकुरड आंबा, गोवान बेंबिका, उदयपूर कोप्टगरी मेटल क्राफ्ट, बिकानेर काशितकारी क्राफ्ट, जोधपूर बांदेश क्राफ्ट आणि बिकानेर उस्तकला क्राफ्ट. ठीक आहे. तर ह्या राजस्थानमधलेच आहे ते. तर हे तुम्हाला जे आहे ते माहीत असू देत. जलेसूर धातुशिल्प, गोवा मानकुरड आंबा, गोवान बेंबिका, उदयपूर कोप्टगरी मेटल क्राफ्ट, बिकानेर काशितकारी क्राफ्ट, जोधपूर बांदेश क्राफ्ट आणि बिकानेर उस्ता कला क्राफ्ट यासाठी GI टॅग जे आहे ते मिळालेले आहेत. GI टॅगची कुठून देतात? चेन्नई येतं त्याचं मुख्य कार्यालय, जिथून ते भौगोलिक संकेत नोंदणीनं ह्या 7 उत्पादनांना जे आहे ते GI टॅग जो आहे तो दिला गेलेला आहे. आता महाराष्ट्रातील असे कुठले उत्पादन आहेत की ज्यांना GI टॅग मिळालेला आहेत? तर सोलापूरच्या चादरी असतील, सोलापूर टेरी टॉवेल, पुणेरी पगडी, नाशिक व्हॅली वाईन, पैठणी साड्या आणि कापड, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिक द्राक्षे, कोल्हापूरचा गुळ, नंतर आजराचा घनसाळ भात, मंगळवेढ्याची ज्वारी, सिंधुदुर्ग रत्नागिरी इथला कोकुम, वाघ्या घेवडा, नवापूर तूर डाळ, वेंगुर्ला काजू, लासलगावचा कांदा, सांगलीमधील मनुका, बीड कस्टर्ड, बीडमधील कस्टर्ड सफरचंद, जालनातील गोड संत्रा, वायगाव हळद, पुरंदरमधील अंजीर, जळगावची भरीत वांगी, सोलापूरचे डाळिंब, भिवापूरची चील, नंतर आंबे मोहोरचा तांदूळ, डहाणू गोलवडचा चिक्कू, जळगावची केळी, मराठवाडा केसर आंबा, करवतकाठी साड्या आणि फॅब्रिक्स, अल्फोन्सो आणि सांगलीमधली हळद. हे महाराष्ट्रामध्ये काही उत्पादन आहेत की ज्यांना GI टॅग म्हणजे भौगोलिक संकेत जो आहे तो मिळालेला आहे.
तर भौगोलिक संकेत हे प्रामुख्याने कृषी, नैसर्गिक किंवा उत्पादित उत्पादन याच्यामध्ये हस्तकला आणि औद्योगिक वस्तू आहे जे एका निश्चित भौगोलिक प्रदेशातून उद्भवते आणि विशिष्ट प्रदेशातून उगम पावणारी हस्तकला आणि औद्योगिक वस्तू भारताच्या सांस्कृतिक आणि सामूहिक बौद्धिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत ज्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सामान्यतः असे नाव गुणवत्तेची आणि विशिष्टतेची खात्री देते जे मूलतः त्या परिभाषित भौगोलिक परिसरात त्याच्या उत्पत्तीच्या वस्तुस्थितीला कारणीभूत असते. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे बद्दलची इन्फॉर्मेशन आहे तर या गोष्टी तुम्हाला माहित असू देत. आता याच्यामध्ये पहिली 10 कोणाकोणाला मिळालेला पहिला जे आय टॅग, तर पहिला जे आय टॅग जो मिळालेला आहे म्हणजे पहिलं ऍप्लिकेशन जे आलं होतं ते दार्जिलिंग टीला मिळालेलं आहे. ठीक आहे, दार्जिलिंग टीला पहिलं जे आय टॅग जो तो मिळालेला आहे वेस्ट बेंगॉल म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. नंतर अर्नमुला कन्नडीसाठी मिळालेलं आहे, हँडीक्राफ्ट आहे ते केरळमध्ये आहे. नंतर पोचमपल्ली इलकट हे सुद्धा हँडीक्राफ्ट आहे जे की तेलंगणामधलं आहे. नंतर सालेम फॅब्रिक हे हँडीक्राफ्ट आहे तामिळनाडूमधलं आहे. नंतर चंदेरी सारी हँडीक्राफ्ट आहे जे की मध्य प्रदेशमधलं आहे. सोलापूर शीट म्हणजे सोलापूरच्या चादरी जे की महाराष्ट्रामधलं आहे. म्हणजे जे सिरियल नंबर 6 आहे पण ऍप्लिकेशन नंबर 8वा होता याचा. ठीक आहे, तर 6 नंबर आणि 8 नंबर लक्षात ठेवा. म्हणजे कधी सुद्धा आपल्याला वन लाइनरला जर विचारलं सोलापूरच्या चादरीला कितवा क्रमांकाचा जे आय टॅग मिळालेला आहे तर 6 नंबर किंवा 8 नंबर हे सुद्धा तुम्हाला माहित असू दे. नंतर सोलापूरची टेरी टॉवेलसाठीच मिळालं आहे हँडीक्राफ्टमध्ये महाराष्ट्र. आणि कोटपड हँडलूम गार्मेंट्स तर हे ओडिशा राज्यामधले आहे कोटपड हँडलूम गार्मेंट्स. तर हे पहिले 10 तुम्ही ऍप्लिकेशन्स आणि हे सिरियल नंबर जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. अशा पद्धतीनं सोलापूरची चादरी आणि सोलापूर टेरी टॉवेल हे 6 आणि 7 नंबरचा आहे सिरियल नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर 8-9 होता आहे त्यांचा, त्यावेळी त्यांना मिळालेला आहे. तर पहिला जो डी आय टॅग मिळाला तो दार्जिलिंग टीला मिळालेला आहे जो की वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, पश्चिम बंगाल राज्यामधला. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे 10 प्रश्न आहेत. आय होप सर्वांना प्रश्न समजलेले असतील. व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या कॉमेंट करत चला. ठीक आहे, जास्तीत जास्त शेअर करा. जितके जास्त लाईक्स येतील तितके जास्त मोटिवेशन मिळतं. तुम्हाला कंटिन्युअसली डीपमध्ये करंट अफेअर्स जे आहे ते आपल्या चॅनलवरती डेलीच्या डेली तुम्हाला अवेलेबल होत राहतील. ठीक आहे, सो नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.